अहिल्यानगरमध्ये सराफ युनिटमध्ये बिघाड, बोऱ्हाडेंची बंदची हाक, पण व्यापाऱ्यांनी दाखवला ठेंगा. आंदोलनाचे सोने होणार की माती? पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा पारा आज अचानक घसरला. सराफ स्वर्णकार समितीचे उमेश बोऱ्हाडे यांनी आज शहर बंदचा हुकमी इतका टाकला खरा, पण अहिल्यानगरच्या स्थानिक सराफ व्यावसायिकांनी मात्र आपली दुकाने हातात उभी ठेवून या आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. कोतवाली पोलिसांच्या मारहाणीविरोधात उमेश बोऱ्हाडे आणि त्यांचे साथीदार मैदानात उतरले आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून उठा असा संदेश दिला जात असताना शहरातील सराफ बांधवांनी मात्र शांत राहून व्यवसायाला पसंती दिली. बोऱ्हाडेंनी दुकान बंदची हाक देऊनही बाजारपेठेत शुकशुकाट होण्याऐवजी सोन्याच्या पेढ्या ग्राहकांनी गजबजलेल्या पाहायला मिळाल्या. यावरून लढा कोणाचा आणि फायदा कोणाचा असा खमंग प्रश्न आता चहाच्या टपरीपासून ते सोन्याच्या दुकानांपर्यंत चर्चेला जात आहे. गेल्या 8 दिवसांपासून सोशल मीडिया आणि SP ऑफिस बाहेर आंदोलनाचा मोठा गाजावाजा सुरू होता. मात्र आजच्या फ्लॉप बंदमुळे आंदोलनातील अंतर्गत फूट चव्हाट्यावर आली आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांच्या आक्रमक पवित्र्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी साथ न दिल्याने उमेश बोऱ्हाडे यांची रणनीती सपशेल फेल ठरल्याची चर्चा आहे. आपल्याच बांधवांनी पाठ फिरवल्यामुळे आता आंदोलनकर्ते बॅकफूटवर आले आहेत. प्रतिनिधी स्वामी कोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.